रायगडच्या पूर्वेला, महाबळेश्वरच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या घाटात, जावळीच्या ओठात एक उंचच उंच शिखर आकाशी झेप घेत होतं। त्याला सह्याद्रीच्या गरुडानं आपल्या तीक्ष्ण नजरेने हेरलं। त्याच्यावर तटबंदीचा मुकुट चढवला। त्याचं नाव आहे किल्ले प्रतापगड। छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेट या जागेवर कधी झाली? 10 नोव्हेंबर 1659 पहिला रुद्राभिषेक या मंदिरात झाला होता आणि खानाला मारून ती इच्छा पण इथं पूर्ण झाली। नमस्कार, माझं नाव आहे प्रवीण जंगम आणि आज आपण किल्ला प्रतापगड बघण्यासाठी इथपर्यंत आलेला आहात। तर आज मी तुम्हाला प्रतापगडाची संपूर्ण माहिती सांगणार आहे। आता आपण किल्ला बघण्यासाठी इथपर्यंत आलेला आहात। हा प्रतापगड किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला गड आहे। आता जो किल्ला आपण बघत आहात हा प्रतापगड, आधी हा डोंगर होता आणि याचं नाव काय? भोरप्याचा डोंगर। ज्यावेळेस जावळी मिळाली तो दिवस होता 15 जानेवारी 1656ला। जावळी घेतल्यानंतर हा प्रतापगड इथं बांधण्यात आला। 1656ला गडाचं कामकाज चालू झालं। 1658ला हा किल्ला बांधून झाला। 2 वर्षामध्ये बांधलेला गड आहे। आज आपल्या काळात पाहिलं ना तर 2 वर्षात स्वतःचं घर होत नाही। महाराजांनी इथं गड बांधला आणि गडाचे शिल्पकार यांचं नाव आहे मोरोपंत पिंगळे, हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव यांनी मिळून हा प्रतापगड इथं बसवला। आता गड तर बांधला पण विजापूरचा आदिलशाह खवळला, कारण त्याची जावळी आपण घेतली होती। या राजांना संपवण्यासाठी आदिलशाह बादशाहांनी पैजेचा विडा लावला। आता विडा उचलणारा कोण होता? अफजल खान। आदिलशाहीचा मोठा सरदार होता। या अफजल खानाची उंची 7.25 फूट आहे। त्याच्या तर अंगात एवढी ताकद होती, हत्तीला खान ढकलायचा, पहारेला वाकवायचा, जेवायला बसला तर बोकड खायचा। तोच अफजल खान या लढाईला निघाला। येताना अफाट सैन्य घेऊन आला। आपली मंदिरं पाडली, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, वाई। अफजल खान कोण होता? वाईचा सुभेदार। आणि छत्रपती शिवाजी राजांनी या खानाच्या भेटीला शामियाना उभा केला। आता शामियानाची जागा समोर आहे बघा। याच ठिकाणी खानाला मारलंय बघा। तो पांढरा चौकारा दिसतोय का? या जागेवर अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली। मग या भेटीचा शामियाना कुणी बांधला? हिरोजी इंदुलकर यांनी। अफजल खान आणि त्याच्या सोबत सय्यद बंडा, त्याचा मुलगा फाजल खान। खानाच्या सोबत होता अब्दुल खान, रहीम खान, पहिलवान खान आणि महाराजांचे काका पण होते बंबाजी भोसले म्हणून। मग या खानाच्या बाजूने होते आणि खानाच्या सोबत पिलाजी राजे मोहिते होते, शंकरराजी मोहिते होते, पांढरे सरदार होते आणि आपल्या राजांच्या सोबत होते जीवा महाले, संभाजी कावजी कोंडाळकर, आपले येसाजी कंक, कोंडाजी कंक, काताजी इंगळे, सुरजी काटके होते, विसाजी मुरंबक होते, संभाजी करवर, कृष्णाजी गायकवाड आणि सिद्धी इब्राहिम। छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेट या जागेवर कधी झाली? 10 नोव्हेंबर 1659 वार गुरुवार आणि दुपारी ती भेट झाली। आता आपले महाराज आपल्या वकिलांसोबत गड उतार झाले। आता राजांच्या सोबत हे 10 अंगरक्षक होते। भेटीला जाण्यापूर्वी राजांनी खानाला निरोप पाठवला की आम्ही आपल्या भेटीला आलो, पण तुम्ही या सगळ्या लोकांना शामियानातनं बाहेर काढा। आता अफजल खान सय्यद बंडाला घेऊन शामियानामध्ये बसला होता। राजांचे वकील सांगतायत की खानाला शिवाजी महाराज घाबरलेत। आता अफजल खानाचा वकील शामियानामध्ये गेल्यानंतर सय्यद बंडा तिथून बाहेर पडला। शामियानाच्या आत छत्रपती शिवाजी महाराज आतमध्ये गेले। आता या खानानं काय केलं? राजांना पाहिलं आणि आलिंगन घातलं। या राजे, भेटा आम्हाला। या दोघांची इथं गळा भेट। खानानं राजांना मिठी मारली, डाव्या बगलेमध्ये धरलं आणि वरून खंजर मारला। आता खानाचा पहिला वार त्यांच्या पाठीवर झाला। अंगाला चिलखत महाराज वाचले। खानाचा वार चुकला। याच खानानं राजांच्या डोक्यावर वार केला। पोलादी जिरेटोप होता। छत्रपती शिवाजी महाराज तिथेही वाचलेत। याच खानानं राजांच्या डोक्यावर वार केलाय। मग त्यावेळेला राजांकडं वाघनख होतं। खानाचं पोट फाडलं, त्याच्या पोटात बिचवा मारला। त्याच्या आतड्याने आतड्या राजांनी बाहेर काढल्या, म्हणजे खानाचा कोथळा बाहेर आला। अफजल खान इथं ओरडायला लागला, दगा झाला। याचा आवाज ऐकून त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा होता,
त्यानंच राजांवर दानपट्टा मारला. आपले जीवा माले होते त्यांनी सय्यद बंडाचा उजवा हात वरच्यावर उडवला. तिथं आपली म्हण आहे, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. म्हणजे शिवाजी राजांनी खाण मारला म्हणजे एक राक्षस मारला. त्यावेळेस झालेला हा प्रताप, गडाचं नाव आहे प्रतापगड म्हणून, आणि गडाला आधीचं नाव आहे जावळीचा गड. तर हा किल्ला या जावळीच्या खोऱ्यात येतो. आता जावळी हे गावाचं नाव आहे आणि जावळीचं खोरं म्हणजे हे सगळं जंगल. आधीच्या काळात सूर्याचा किरण जावळीत पडत नव्हता. दिवसा जावळीला अंधार राहायचा. अशा जावळीत महाराजांनी खानाला मारलं म्हणजे गनिमी कावा करून मारले. आता आपण प्रतापगड किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ आलेलो आहे आणि गडाला एकच दरवाजा आहे येण्या जाण्यासाठी, पण दरवाजा खालून बघताना दिसून येत नाही. जर आपल्या पाठीमागे बघाल तर दोन भिंती समोरासमोर दिसतात. त्याला आपण काय म्हणतो, गोमुखी रचना, आणि गाईचा म्हणजे तोंड असतं तसा हा दरवाजा बनवलाय. त्याला 400 वर्ष झालेली आहेत. याच्या बांधकामामध्ये चुना, गुळ, वाळू, शिस, उडदाची डाळ, नारळाचा काथ्या, तुरटी, शंखाचा चुरा, कात, मध, पेंड्याचा रस हे सगळं मिक्स केलेले आणि किल्ला बांधून 400 वर्ष आता होत चालली. तर या गडाला कधीच वेढा पडलेला नाहीये. वेढा देणारा वेढा होईल असा आपला किल्ला आहे. आणि या किल्ल्याचं एक छोटंसं वर्णन आहे. हा किल्ला रायगडच्या पूर्वेला बांधलेला आहे. रायगडच्या पूर्वेला, महाबळेश्वरच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या घाटात, जावळीच्या ओठात एक उंच शिखर आकाशी झेप घेत होतं. त्याला सह्याद्रीच्या गरुडानं आपल्या तीक्ष्ण नजरेने हेरलं. त्याच्यावर तटबंदीचा मुकुट चढवला. त्याचं नाव आहे किल्ले प्रतापगड. आता आपण ना भवानी मातेच्या मंदिरात आहे आणि हे समोर भवानी मातेचं देऊळ आहे. आतमध्ये आपण जातो देवीची मूर्ती बघायला. शाळीग्राम दगडात बनवलेली मूर्ती आहे. मूर्तीचा दगड आपल्या देशातला नाही आहे, हा नेपाळमधून आणलेला आहे. याच नेपाळ देशात गंडकी नावाची नदी, त्या ठिकाणी शाळीग्राम दगड सापडतो. हा दगड आत्तासुद्धा अयोध्यामध्ये आणला आहे राम मंदिरासाठी. म्हणजे रामाची मूर्ती ज्या दगडात बनवली तो शाळीग्राम दगड आहे. आणि छत्रपती शिवाजी राजांनी भवानी मातेसाठी हाच दगड आणला. तो राजगड किल्ला आहे ना पुण्यामध्ये, तिथं आपले एक सरदार राहायचे, त्यांचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरे. त्यांनी बनवून दिली मूर्ती 8 हातांची, अष्टभुजा. आणि प्रतापगडावर स्थापना कधी केली? 1661ला अफजल खान वधानंतर. या खानाला मारून छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर आले. आई भवानीचं दर्शन त्यावेळेला राजगडावरच झालं होतं, कारण भवानी मातेची स्थापना इथं झालीच नव्हती. खान मारल्याच्या 2 वर्षांनी ही भवानी माता इथं बसवली. या देवीच्या पायाखाली छोटं शिवलिंग आहे, काचेसारखं दिसतं. मराठीत त्याला आपण स्फटिक बोलतो. आपले महाराज हे शिवभक्त होते. रोज सकाळी शिवलिंगाची पूजा करायची. त्यांनी वापरलं ते शिवलिंग इथं बघायला भेटतं. इथे एक तलवार आहे हंबीरराव मोहिते यांची. आपल्या स्वराज्याचे 4थे सरसेनापती. अफजल खान लढाईला नेतोजी पालकर होते. नंतर प्रतापराव गुजर झाले, मग हंबीरराव मोहिते. आता अफजल खान लढाईला एका दिवसाला ह्या लोक म्हणजे 600 मावळे मारले होते. 600 शत्रू एका दिवसात मारले होते. याच तलवारीने ते मारलेले आहे. म्हणून तलवारीला 6 स्टार इनाम आहे. असा नियम आहे, 100 लोक मारली 1 स्टार तलवारीवर दिला जाणार. त्यावेळेला 700 लोक मारल्याचा पुरावा 6 स्टार. तलवारीच्या वरती आपल्याला नाव बघायला मिळेल. ते नाव आहे कान्होजी हंबीरराव मोहिते. मग ही अक्षरं त्या काळात कोरलेली आहेत. आता हे समोर बांधकाम जे दिसतं हे नवीन आणि दगडात बांधलेलं मंदिर जुनं आहे. याच मंदिराला 370 वर्ष झाली. आणि हे समोर बघा छोटे मोठे तोफ दिसतात. ह्या तोफा घेऊन आपले मावळे लढायला जायचे. मग या तोफा खांद्यावर घेऊन चालवायची. आता पहिल्या नंबरचं बघाल तर हातात धरायची तोफ, 100-125 किलो त्याचं वजन आहे. 3 नंबरला बघा वाकडी दिसते ना, हॉकी स्टिकसारखं पहार येते. दगड काढायला आपल्या घरामध्ये पण पहारी आहेत 5-6 किलोच्या, या 50 किलोच्या आहेत. त्यावेळेचे मावळे उचलायचे. आताचे लोक फोटो काढायला घेणार, हातापायावर पाडतात. त्यांना बांधून ठेवायची वेळ आली. आता हे सगळं बांधलेलं आहे. आता आपण बाले किल्ल्यामध्ये आलेला आहात आणि बाले किल्ल्याच्या आतमध्ये
हे महादेवाचं मंदिर आहे. हे खाली भवानी मातेचं मंदिर आपण येताना पाहिलं होतं ना, तेच मंदिर इथं बांधणार होते. खोदकाम करताना या जागेवर पिंड सापडली होती आणि ही पिंड स्वयंभू आहे, म्हणजे जमिनीमध्ये शिवलिंग सापडलं यासाठी महाराजांनी शंकराचं मंदिर बांधलेलं आहे आणि भवानी मातेचं खाली बांधलं. ज्यावेळेला महाराज प्रतापगडावरून अफजल खानाच्या भेटीला निघाले ना, पहिला रुद्र अभिषेक या मंदिरात झाला होता आणि खानाला मारून ती इच्छा पण इथं पूर्ण झाली. याचं नाव आहे इच्छापूर्ती मंदिर.